50ची नोटच्या मागे फोटो आहे, तिथे जायचं आपल्याला अजून एक इथं. आता रूममधून निघालो आहे. हम्पी ना सगळं एक्सप्लोर करायचं आहे, पण ऊन भरपूर आहे. जेवढं होईल ना तेवढंच करणार आहे आणि 6 वाजता निघायचं आहे. आणि बाकी आले तिथे आक्या बाय आल्या. आक्या बायची ड्रेसिंग बघा तुम्ही, फक्त ड्रेसिंग बघा तुम्ही. बॅग भरते तसे नको करू, आम्ही ठेवली तसे ठेव. जेवढा फिरता येईल तेवढा फिरू. भरपूर ऊन आहे तुम्हाला सांगतो. हा महिना हम्पी फिरण्यासाठी नाही आहे. ऑक्टोबरपासून तर जानेवारीपर्यंत तुम्ही फिरू शकता हम्पीमध्ये, पण ह्या टायमाला आम्ही चुकीच्या टायमाला आलो आहे. ठीक आहे, आता आलो आहे पहिलं आपल्या मंदिराकडे. हा मंदिर बघा तुम्ही, आणि फोटो काढतात. त्यांना सांगू चला आतमध्ये जाऊया फटाफट. मंदिर अजून बंद आहे असं वाटतं मला, पण आता आतमध्ये जातो. पहिले फोटो काढतो. व्ह्यू काय भारी येतो, एक नंबर. आता आपण पहिले व्हिडिओ फोटो काढूया, मग म्हणजे कसं इंस्टाला टाकायला. मेन ते आहे. गरमी भरपूर आहे, ऊन एवढं भरपूर आहे, पण फोटो काढायला पाहिजेत. कारण का बाई एवढं लांब आलो तर इंस्टा काहीतरी टाकायला पाहिजेत. हा मंदिराची पूर्ण माहिती इथे आहे, तुम्ही स्टॉप करा आणि वाचू शकतात. 9वी शताब्दीमध्ये हे निर्माण केला होता. चला आता इथे फोटो वगैरे काढले, व्हिडिओ काढले, पण हा 3 वाजता चालू होणार. आता वाजल्या 2-2:30 वाजले आहेत, म्हणून आम्ही दुसरं प्लेस आहे ते बघतो. कारण भरपूर ऊन आहे, एवढं वेळ नाही राहू शकत बाहेर. आणि मोबाईल जेव्हा तुम्ही व्हिडिओ फोटो काढतो आयफोनमधून, एवढा हीट झाला आहे ना, काय तुम्ही यावरून समजा की किती गरमी आहे इथे. तुला कसं वाटतं क्या? खूप गरमी आहे, खूप. नाही सण होतो आम्हाला बाई. कसे फोटो काढले, व्हिडिओ काढले. इंस्टाग्रामला फॉलो करा. कोणीतरी आम्हाला सजेस्ट केलेलं की या मंथमध्ये जाऊ नका, मार्चमध्ये जाऊ नका, पण आम्हाला काय, जर पैसा असेल माणसाकडे तर दगड बघायला पण येतो ना माणूस. बोलतो हे दगड इथे आहेत इकडे फोनर. मी काय बोललो होतो, दुसरं काय बोललो होतो, काय कुठल्या विषयाबद्दल बोललो तुम्ही? आता दुसरं प्लेस पण बघतो. आणि भरपूर ऊन आहे, शपथ सांगतो नका. मार्च मध्ये तर नका येऊ तुम्ही. इथल्या सर हा, तुम्हाला यायचं असेल ना तर ऑक्टोबर ते जानेवारी पर्यंत मध्ये कुठल्या मंथ मध्ये या तुम्ही, पण मार्च मध्ये नका येऊ, एवढं ऊन आहे ना. आहे कृष्ण मंदिर. तिथे त्यांची थोडी माहिती आहे, बघूया. कृष्ण मंदिर या साईडला माहिती आहे. यादी मंदिर पार्क समोर येतात. मंदिराचं व्ह्यू बघा समोरून. आतमध्ये जाऊया आपण. हा एंट्री खूप छान असं आहे, मंदिर आहे. आणि कसं काय कोण तोडू शकतोय का मला समजत नाही. वाव, इथून बाहेर किती भारी व्ह्यू दिसतो भाई. इथं वाईड अँगल घेतला ना, सगळेच भारी दिसतात व्ह्यू. हे निखिलवाले बसल्यात. काच फॉरेनरचा फोटो काढतोय, म्हणजे आमच्याच फोनमध्ये काढतो. त्यांना ते जे आम्ही फोटो काढतो ना वाईड अँगलमध्ये विथ फिल्टर, त्यांना खूप आवडले फोटो. आणि त्यांचा त्यांच्याकडे पण आयफोन आहे, पण 11 आहे. आमच्याकडे 14+ 16 Pro आहे आमच्याकडे. फोटो खूप छान येतात आमच्यामध्ये. आता त्यांना एअरड्रॉपनी देतो. UK वरून इंडियामध्ये आल्या, ते पण हम्पीमध्ये बघण्यासाठी. हा, 2 वीकसाठी. आकाशला इंग्लिश जमत नाही तर ट्राय करतो. आकाश आमच्या चेतनला जमतोय. ओ इंग्लिश अंकित भाई अंकित इंग्लिश बोलतोय. आकाश सॉरी आकाश इंग्लिश बोलतो, पण तुटी ठीक आहे ना, समजतो त्यांना, पण मजा येतो भाई थोडीफार. आणि खरंच व्ह्यू एवढं छान आहे ना भाई, नजारा. फोटो एवढे भारी येतात ना, काय सांगू तुम्हाला. एवढे ऊन आहेच, गरम पण भरपूर होतो, पण फोटो एवढे भारी येतात ना भाई, कंटाळा आता नाही येत आम्हाला. फक्त एक प्लेस राहिले आहेत, स्टोन कार. ते 50च्या नोटीमध्ये फोटो आहेत, ते राहिले फक्त. बस ते झाले ना, आम्ही निघून जाऊ.
आणि आकाश फुल मेहनत घेतोय फोटो काढण्यासाठी. चेतन मी कंटाळलेला आहे. Young people are so good at all this. We still have to learn. Up to the side. महाराष्ट्र. Oh, Maharashtra, okay. हा. Which part of Maharashtra? मुंबई. Oh, Mumbai. हा. Mumbai, Thane. मुंबई ठाणे. Oh, that's the best. We went to Mumbai 25 years ago. हो. We need to come back. Thank you so much. Really Goa good. under Maharashtra? Is that- नो नो. Goa is under what? आमचा अजून एक प्लेस फिक्स होता. ते आम्हाला ना जाता जाता दिसलं नसेल. नंतर आम्हाला माहिती नव्हतं हा प्लेस कुठे आहे. ते आम्ही शोधत राहिलो असतो. तुम्हाला दाखवतो. किती भारी प्लेस आहे हा. हे दाखवायचं होतं तुम्हाला. शिवलिंग आहे आणि शिवलिंग तुम्हाला दिसेल. इंडिया में बिगेस्ट शिवलिंग मध्य प्रदेश में है, भोजपुर में है. लक्ष्मी नरसिंह मंदिर तो बघू शकता, वाचू शकता तुम्ही. आके अजून एक स्टोरी काढतो बघता. झाले नरसिंहाची ते फोटो काढून खूप छान फोटो आलेले आहेत. आक्याचे मस्त फोटो. आक्या भाई एवढे फोटो काढतो ना काय सांगू तुम्हाला. आता जातोय अजून आपल्याला तुम्हाला माहिती एक स्टोन कारचे इथे फोटो काढ. 50 नोटच्या मागे फोटो आहे. तिथे जायचं आपल्याला. अजून एक लास्ट स्टॉप तिथे घेऊ आपण. ते फोटो काढू घेऊ. कपडे चेंज पण करू. मे बी या कपड्यांमध्ये भरपूर फोटो काढले. आणि इथे तुम्हाला दाखवले इथे शिवलिंग आहे. आणि आपला छोटा हत्ती. आता लाईनिंगला राहतो. तिकीट काढायचं आहे. आता आपण आलोय विजय विठ्ठल टेम्पल. ते तुम्हाला सांगितले ना जे 50च्या नोटीवर आहे ते तिथे चाललोय. बाईने कपडा चेंज केलाय. मी पण कपडा चेंज केलाय. जसं बाई पार्टनर राहू ना कपडे चेंज केले. याने केलं तर मी पण करणार चेंज. कारण का सगळे कपड्यां म्हणजे एकच कपड्यांवर सगळं प्लेसवर फोटो काढायला एकदम चांगलं नाही वाटत. मग कपडा चेंज केला. हा लास्ट पॉइंट आहे. इथे फोटो काढला की सरळ जाऊया दुसरीकडे. इथे तिकीट काढायचं आहे आता. मग कसं वाटतं मागून आपण चाललंय. काय तुमचा अनुभव सांगाल का तू थोडं. हे आपण मागे बसलोय पण आता आपणच पडते फास्ट आहे. कारण का इथून मागचं भारीच हे उलट शेती आहे वाटतं काय जर. कॉफी हा काय बाय बाय व्हिडिओ बनवतो नुसता. हा एंट्री गेट आहे विजय विठ्ठल टेम्पलचा. विजय विठ्ठल टेम्पलमध्ये आतमध्ये एंट्री फीज आहे 40 रुपये. 35 रुपये हा तिकीट आहेत. तिकीट लागतोच. ही गोष्ट आम्हाला माहिती नव्हती. मी तुम्हाला सांगतोय. तिथे तिकीट घडतीत आहे. आणि हा एंट्री गेट. हे सांगत होतो तुम्हाला. इथे 50ची नोट त्यासाठी कॅरी केलेली आहे. ते पण एक चांगली नोट यासाठी. इथून अंजनी पर्वत दिसतो जिथं आपला हनुमानचा जन्म झाला होता. आपल्या मारुतीचा. आणि हे इथं आता भरपूर भूक लागली आहे मला. आणि आक्याचे काय फोटो संपत नाही. हां ते तो यांना एक व्हिडिओ काढून दे. जातो आता भाई. सर्वांना एवढी भूक लागली आहेत ना. मला लय भूक लागली. चक्कर यायला लागल्या तर एवढं भूक लागली. पण कसं माहिती आहे का जे आपलं जसं आपण जेवतो आपलं महाराष्ट्रीयन तसं इथं भेटत नाही आहे. ट्राय करतोय जिथे चांगलं जेवण भेटलं तर जेवण घेतो आधी. ती गाडी आपली तिथे उभी आहे. आता जातो. आता गेली एक गाडी. ही यामध्ये आलो होतो निखिल. यामध्ये आलो होतो आपण. हे तिकीट आमचं चेतन व्हायले ना 16 तास झाले. काय खायले नाही. फक्त पाणी पिले आहे. समजा तुम्ही काय आम्ही काही नाही खाल्लं. पण तुझं कसं आम्ही
पैसे वाचायला लावले ए इथं जेवण चांगलं तर बघू ट्राय करून जेवण चांगलं भेटतो. अंकित काय म्हणणं आहे तुझं? माझं म्हणणं आहे मला जेवायला द्या. काय जेवतो? पाहिजे जेवायला पाहिजे बिर्याणी, लॉलीपॉप, तंदुरी. बाबा आई भाई जेवण करायला बसलोय. आकाश भाई चला आप लोग इथे एंड करू. बाय काय बोलायचं आहे का तुला? लाईव्ह सबस्क्राईब काहीतरी लाईक सबस्क्राईब करा, चॅनलला बेल आयकॉन दाबा. असंच नवनवीन व्हिडिओसाठी उद्याचा नवीन ब्लॉग येणार आहे. तुम्ही या ब्लॉगला पण लाईक करा. चला बाय बाय बस.